नाही बघा, राज्यामधल्या माननीय पालकमंत्री महोदयांच्या नियुक्त्या परवाच्या दिवशी या ठिकाणी राज्याचे माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी केल्या आणि एखादा दुसरा अपवाद वगळता त्या ठिकाणी कुठेही म्हणजे त्याची चर्चा नाही। आता आपण जो विषय काढला सन्माननीय मंत्री महोदय भरतशेठ गोगावले साहेबांचा रायगड पालकमंत्री पदाचा, तर त्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलं असेल तर कालच सुधारित आदेश म्हणजे पालकमंत्री रायगड आणि माननीय पालकमंत्री नाशिक या संदर्भामध्ये स्थगिती माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या आदेशाला या ठिकाणी दिलेले आणि माननीय मुख्यमंत्री महोदय सध्या दावोस दौऱ्यावरती आहेत। ते दावोस दौऱ्यावरनं परतल्यानंतर माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा हे एकत्र बसतील आणि नक्कीच रायगड आणि नाशिकच्या बाबतीत ते माननीय मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरनं परत आल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा समन्वयातनं चर्चा करून निश्चितपणे मार्ग निघेल। मग सांगितलं ना मी आता, नाशिक आणि रायगडचं आपल्याला जे सांगितलं ना की त्या बाबतीत तिथली थोडीशी चर्चा दोन ठिकाणची होती आणि थोडीशी नाराजी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये होते, कारण आमचे माननीय दोन्ही मंत्री महोदय हे सिनियर आहेत। भरतशेठ गोगावले सुद्धा सिनियर आहेत, कारण मागच्या वेळी तर उलट ते त्यांचं नाव मंत्रिपदामध्ये असताना ते स्वतःहून त्या ठिकाणी थांबले आणि दुसऱ्या मान्य मंत्री महोदयांना त्या ठिकाणी दुसऱ्या मान्य आमदार महोदयांना त्यावेळी संधी मिळाली। त्यामुळं आणि माननीय दादाजी भुसे सुद्धा आमचे सिनियर मंत्री आहेत। त्यामुळे मला तर असं वाटतंय की फडणवीस साहेब परदेश दौऱ्यावरनं आले की माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा ही एकत्र बसतील आणि मी आपल्याला विश्वासानं सांगतो की यातनं सुद्धा चर्चेतनं निश्चितपणे मार्ग निघेल। एक जण विचारा ना, एक जण विचारा। पालकमंत्री जाहीर करण्यास घाई झाली का किंवा समन्वयाचा अभाव पडला का, त्यामुळे ही सगळी नाराजी उद्भवली? साहेब आता इतर ठिकाणी व्यवस्थित झालं ना सगळं, इतर ठिकाणची सगळ्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर प्रत्येकाने ते एकमेकांचं अभिनंदन केलं, एकमेकांना शुभेच्छा दिल्या। आता एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जर अशा पद्धतीने चर्चा होत असेल तर ती सुद्धा समन्वयातनं आम्ही सोडवू ना। बिलकुल रायगड आणि नाशिक या दोन ठिकाणचा अपवाद वगळता इतर कुठेही कुरबुरी नाहीत। म्हणजे जिथं राष्ट्रवादीचे पालकमंत्री झाले तिथं सेना भाजपच्या आमदारांनी त्यांचं अभिनंदन केलंय, जिथं शिवसेनेचे पालकमंत्री झाले तिथं राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या आमदारांनी अभिनंदन केले, जिथं भाजपचे झालेत तिथं शिवसेनेनं राष्ट्रवादीनं अभिनंदन आम्ही एकमेकांचं केले। काल दिवसभर ज्या नियुक्त्या परवा झाल्या आम्ही सगळ्यांनी एकमेकांचं अभिनंदन केलं। तर मला सुद्धा अनेक आमच्या जिल्ह्यातल्या मान्य लोकप्रतिनिधींची फोन आणि मी काही लोकप्रतिनिधींना फोन केले। त्यामुळे एखादा दुसरा अपवाद झाला म्हणजे पूर्णच महायुतीमध्ये त्याच्याबद्दल काहीतरी हलचल आहे, चलबिचल आहे असं बिलकुल नाही। मी सांगतो आपल्याला, मान्य फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरनं येऊ द्यात, ते आले की लगोलग याच्यातनं मार्ग निघेल। अरे मी रायगडचं सांगितलं, तुम्ही उशिरा आला, आता मी रायगडचं सांगितलं। कोण म्हणलं असं? कोण राऊत? त्याला काय शिवसेनेतलं माहिती? शिवसेनेमध्ये काय आहे ते राऊताला काय माहिती? राऊताला काय काम नसते, सकाळी 9ला उठतात, तुम्ही लोक बूम घेऊन जाता पुढे किती बरळत सुटतात। मान्य शिंदे साहेबांचा दर्याचा पूर्वनियोजित दौरा होता, मी सुद्धा बरोबर जाणार होतो। त्याचं कारण असं आहे, विस्तारित महाबळेश्वर, जो महाबळेश्वर पाचगणी तापोळा जो परिसर आहे, माननीय मुख्यमंत्री माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री असताना 2-3 वेळा मी सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री त्यावेळी देखील होतो, मान्य शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी मला सांगितलं होतं की महाबळेश्वर आता कंजेस्टेड व्हायला लागले, महाबळेश्वर आणि पाचगणी पुरतच तिथंच कंजेशन सगळं होतंय। तर चारही दिशाला म्हणजे बघा, पाचगणीपासून वाईच्या बाजूला किंवा महाबळेश्वर पासून तापोळ्याच्या बाजूला, तापोळ्यापासून मुनावळ्याच्या बाजूला, मुनावळ्यापासून बॅकवॉटरला कोयना नगरच्या बाजूला किंवा या बाजूला तुमच्या महाबळेश्वर पासून माचुतर मेढा साईडला, या चारही बाजूला जिथं जिथं महाबळेश्वर एक्सटेंड करता येईल, विस्तारित करता येईल, वाढवता येईल, त्याची मी म्हणतो हे काय म्हणतो त्याला कन्सल्टिंग एजन्सी म्हणून, म्हणजे प्लॅन DPR तयार करायची एजन्सी म्हणून MSRDCला नियुक्त माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच केलेला आहे। त्या संदर्भामधला आम्हाला आढावा घ्यायचा होता, मी पण जाणार होतो, पण काल अचानक मला निरोप आला की जपानचं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पर्यटनावरती चर्चा करण्यासाठी देशात आलेलं आहे आणि आज ते शिष्टमंडळ परत रवाना जपानला होणार आहे। तत्पूर्वी त्यांना
राज्य सरकारच्या मंत्र्यांची भेट घ्यायची होती. आज माननीय मुख्यमंत्री दावोसला आहेत, माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब दरे दौऱ्यावरती आहेत आणि म्हणून मला निरोप आदेश मिळाला की जपानचं जे शिष्टमंडळ पर्यटनासाठी चर्चा करायला येणार आहे त्यांना मी स्वतः पर्यटन मंत्री म्हणून आणि आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन चर्चा करा, त्यांचा प्रस्ताव काय आहे तो समजावून घ्या आणि म्हणून मी थांबलो. नाहीतर मी सुद्धा ते एक्सटेंडेड महाबळेश्वर जे विस्तारित महाबळेश्वर आपल्याला करायचंय त्याच्यासाठी शिंदेसाहेबांचा नियोजित दौरा आहे. शिंदेसाहेब बिलकुल या संदर्भामध्ये नाराज वगैरे आहेत, अशा अफवा कुणी उठवायची आवश्यकता नाही. सर, पण राजकीय वर्तुळात जी चर्चा आहे की भाजपला आता शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी अधिकची जवळ वाटू लागलेली आहे, त्यामुळे कुठे निर्णय घेताना राष्ट्रवादीच्या बाजूला जास्त भाजपचा कल असतो. अहो आता ह्या तर्कवितर्क आहेत आणि मी आपल्याला सांगतो आमची महायुती घट्ट आहे. पहिल्यांदा देखील माननीय शिंदे साहेबांनी जेव्हा पाठीमागच्या काळामध्ये 2.5 वर्षाच्या काळात महायुती झाली, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर वर्षभरानंतर माननीय अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये आली, तेव्हा सुद्धा शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमचा तिसरा भाऊ आमच्या युतीमध्ये आलेला आहे आणि आम्ही हँड इन हँड हातात हात घालून काम करू. जी भूमिका, जो फॉर्म्युला, जे सूत्र मागच्या 2.5 वर्षात होतं तेच आत्ता आहे. बिलकुल महायुतीमध्ये कुठल्याही पद्धतीचं हा जवळचा का लांबचा, हा मोठा का तो छोटा असं बिलकुल नाही. तुम्ही माध्यमच ह्या गोष्टींची चर्चा करता. आता आम्ही काम करणारी मंडळी आहोत, आम्ही एकत्र एखादा विषय आला चर्चेला तर माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा विचार घेतात. माननीय शिंदे साहेबांना एखादा निर्णय घ्यायचा असला शासनामधला तर शिंदे साहेब फडणवीस साहेबांचा दादांचा विचार घेतात. दादांना एखादा वित्त विभागातला निर्णय घ्यायचा असला तर दादा फडणवीस साहेबांना शिंदे साहेबांना विचारतात. बिलकुल असं काही नाही. आम्ही सगळे एका विचारानं महायुती भक्कम करायसाठी काम करतोय. देसाई साहेब, नाराजी व्यक्त केल्यानंतर, आंदोलन झाल्यानंतर अगदी एका रात्रीमध्ये 24 तासामध्ये नवीन जी.आर. आला आणि पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. एकंदरीत शिवसेनेचा दबावगट परिणामकारक ठरला, हे यश मानताय? कारण महायुतीमध्ये शिंदेचं पारडं जड आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं होतं, त्याला हे उत्तर म्हणावं लागेल. बघा, आत्ताच तुम्ही काय म्हटला, शिंदे साहेबांना बाजूला केलं आणि राष्ट्रवादीला जवळ केलं. एकाच मिनिटात आता तुम्हीच काय म्हणताय की शिंदे साहेबांचं पारडं जड आहे. असं काय नाही हो. हे बघा, राज्यातल्या 36 जिल्ह्यांमधल्या 2 पालकमंत्र्यांच्या बद्दलची चर्चा झाली. आता एवढ्या 36 ठिकाणच्या 34 ठिकाणी काय नाही व्यवस्थित झालं, त्याची तुम्ही चर्चा करत नाही. तिथं व्यवस्थित सुरळीत पार पडलं, त्या मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी काम करायला सुरुवात केली. 2 ठिकाणचा जो अपवाद आहे त्या बाबतीत सुद्धा आता माननीय मुख्यमंत्री देशामध्ये नाहीत, राज्यामध्ये नाहीत, नेमकं ते परदेशाला दावोस त्यांचा सुद्धा नियोजित दौरा होता. त्यामुळे मी विनंती करून सांगतो आपल्याला माध्यमांना, माझ्या माहितीनुसार 24 तारखेला रात्री मुख्यमंत्री महोदय परदेश दौऱ्यावरून येत आहेत. 26 जानेवारी असल्यामुळे 25ला प्रत्येकजण आपापल्या जिल्ह्यामध्ये असेल. कदाचित मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावरून आले की हे तिघजण एकत्र बसतील आणि नक्की मी आपल्याला सांगतो समन्वयातनं कुठलीही नाराजी न राहता या 2 ठिकाणच्या सुद्धा बाबतीतला समन्वयातनं मार्ग काढला जाईल. सर, तुम्ही असं म्हणताय की कोणतेही महायुतीमध्ये तणाव नाही, मात्र रायगड जिल्ह्यामधल्या शिवसेनेच्या आमदारांनी खूप आधीपासून असं त्यांनी मागणी केली होती की पालकमंत्रीपद हे भरत गोगोळेंनाच मिळणार आहे आणि आम्हालाच ते मिळावं अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र त्या परवाच्या दिवशी जी.आर. आला, त्यामध्ये आदित्य तटकरे यांचं नाव होतं. मग कुठेतरी शिवसेनेच्या मंत्र्यांची, आमदारांची दखल घेतली गेली नव्हती का, जी ती मागणी आधीपासून करत होते? त्यानंतर सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग काल रात्री अचानक तो निर्णय होता तो रद्द करण्यात आला, स्थगिती देण्यात आली. काय वाटतं नेमकं, शिवसेनेच्या आमदारांना कुठेतरी विश्वासात घेतलं नव्हतं का? आता बघा, मगाचपासून तिथंच उत्तर देतोय मी. परत तुम्ही तोच प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारताय. मी सांगितलं ना आपल्याला की साहेब हे बघा, कुणाला विचारात घेतलं जात नाही, कुणाला डावललं जाते असं बिलकुल नाही. एवढ्या मोठ्या सगळ्या राज्यामध्ये कामकाज करताना, 3 पक्षांना एकत्र कामकाज करताना एखादा दुसरा अपवाद जर त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झाली तर त्याच्यावरनं कुणाला तरी डावललं, कुणाला तरी विश्वासात घेतलं नाही, कुणीतरी मागणी केली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं म्हणणं योग्य नाही. मी आपल्याला सांगतो, माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना परदेश दौऱ्यावरनं परत येऊ द्यात. ते आले की आपलं सगळ्यांचं आणि या दोन्ही जिल्ह्यातल्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं समाधान होईल असा तोडगा माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री एकत्र बसून काढतील. ओके. बदलापूर बलात्कार प्रकरणामध्ये पोलिसांनी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता. आता न्यायालयीन चौकशी समितीने
हायकोर्टामध्ये आव्हान सादर केलं आहे आणि स्वसहस्ती हा एन्काउंटर केल्याचा दावा जो पोलिसांनी केला होता तो संशयास्पद आहे असं म्हटलेलं आहे. कुणी समितीने कोर्टामध्ये म्हटलेले आहे असं. नाही, मला माहित नाही आता कोर्ट प्रोसिडिंग्स काय चालू आहेत. मी वाटलं तर मी तिथल्या स्थानिक जे काही तपास अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलतो किंवा आमची पोलिसांची बाजू मांडणारे जे सरकारी वकील असतील त्यांच्याशी किंवा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर ज्यांनी कुणी मान्य न्यायालयापुढे आपली बाजू मांडली असेल त्यांच्याशी मला बोलावं लागेल. त्यांच्याकडनं इनपुट घ्यावे लागतील. काय नेमकं आम्ही काय सबमिशन केले मान्य न्यायालयापुढं आणि मान्य न्यायालय मत व्यक्त केलेलं आहे हे मी अधिकृत त्याची माहिती घेतो मग बोलतो. पाणी दे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.